थेट प्रक्षेपण आपण बघतोय। आज सूर्यकांत हे सरन्यायाधीश पदाचा पदभार स्वीकारतायत। या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित आहेत। सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण। भूषण गवई हे रिटायर झालेले आहेत आणि त्यांच्या जागी नवे सरन्यायाधीश सूर्यकांत आजपासून आपला पदभार स्वीकारतायत। त्याआधी शपथविधीचा कार्यक्रम नवी दिल्लीतून थेट प्रक्षेपण आपण बघतोय। आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। माननीय राष्ट्रपति महोदया, आपकी अनुमति हो तो आज के समारोह का शुभारंभ किया जाए। भारत के मुख्य न्यायमूर्ति श्री सूर्यकांत। मैं सूर्यकांत, जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ, जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूँ, ईश्वर की शपथ लेता हूँ ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा अपनी पूरी योग्यता, ज्ञान और विवेक से तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धापूर्वक तथा अपनी पूरी योग्यता, ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना पालन करूंगा। भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना पालन करूंगा तथा मैं संविधान और विधियों की मर्यादा बनाए रखूंगा तर 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतलेली आहे। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री सगळेच उपस्थित आहेत। सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। सगळ्यात आधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांसमक्ष पुढच्या 15 महिन्यांकरता सरन्यायाधीश पदाचा कार्यभार न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्वीकारलेला आहे। सूर्यकांत सगळ्यांना अभिवादन करताना आपल्याला बघायला मिळतात। न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा नवी दिल्लीमध्ये शपथविधी सोहळा आपल्या सगळ्यांसमक्ष पार पडलेला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री, उपराष्ट्रपती सगळेच जण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सगळ्या मान्यवरांचं वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले जात आहेत। कालच भूषण गवई सेवानिवृत्त झाले, रिटायर झाले आणि त्यानंतर आज सोमवारपासून आपला पदभार नवे सरन्यायाधीश स्वीकारतायत। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्याचं नवी दिल्लीतून थेट प्रक्षेपण। माननीय राष्ट्रपति महोदया, आपकी अनुमति हो तो समारोह का समापन किया जाए।
कार्यक्रमाची समाप्ती। आता हा औपचारिक कार्यक्रम होता। अनौपचारिक कार्यक्रम म्हणजे यापुढे सूर्यकांत हे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे शुभेच्छांचा स्वीकार करतील, अनेक मोठ्यांचे आशीर्वाद घेतील। नवी दिल्लीतून हे थेट प्रक्षेपण अत्यंत फॉर्मल आणि छोटासा कार्यक्रम असतो शपथविधी सोहळ्याचा। त्याच्या व्यतिरिक्त या फॉर्मल कार्यक्रमामध्ये काहीही दुसरं होत नाही, तसा प्रोटोकॉल आहे। आणि त्यानंतर मात्र तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना सूर्यकांत हे भेटतील, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतील।